हरि ओम. सद्गुरु ओम मालती आई की जय. व्रजभूमीतील भक्त कथा मालेत मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. या कथा मालेतील 67वी गोष्ट आपण ऐकतोय. श्री हंसानंद बाबाजी आणि श्री गोपालीबाई. आता आपण त्याचा दुसरा भाग ऐकूया. श्रीकृष्णाच्या कृपेनेच हंसानंद बाबाजी यांचं मन बदललं आणि दोघांनीही विरक्त वेश घेतला. विरक्त वेश घेतल्यावर गोपालीबाई गोवर्धन येथे राहू लागल्या. अत्यंत कठोर वैराग्य धारण करून त्या भजन भक्ती करू लागल्या. त्यांना महावाणीमध्ये सुद्धा अत्यंत रस होता. नित्य अत्यंत प्रेमाने महावाणीचा त्या पाठ करत आणि गोपाल मंत्राचा जप करत. जप करता करता लवकरच त्यांना गोपाल मंत्रामध्ये सिद्धी प्राप्त झाली आणि श्यामाश्याम यांचं दर्शन झालं. एक दिवस त्या अशा राहत असतानाच एका वाईट प्रवृत्तीच्या माणसाची कामुक नजर त्यांच्यावरती पडली. त्या माणसाने पाळत ठेवली आणि वेळ पाहून तो त्यांच्या कुटीच्या तिकडे निघाला. त्याला वाटलं होतं की आता इथं कुणी नाही आहे, तर आपल्याला आपला कार्यभाग साधता येईल, आपल्याला रोखणारं कोण आहे. पण त्या मूर्खाला हे काय माहिती की वत्सल प्रभू हा स्वतः कुणाना कुठल्या तरी रूपाने त्या भक्ताचं स्वतः रक्षण करत असतो. तो जसा त्याच्या झोपडीच्या समोर गेला गोपालीबाईंच्या, त्याला एकदम असं दिसलं की एक खूप मोठा सिंह अगदी मोठी गर्जना करत त्यांच्या अंगावरती धावून येतोय. तो इतका सिंह भयानक होता आणि त्याचा त्या गर्जनेचा आवाज इतका प्रचंड होता की ते गर्जना ऐकून तो तिथं बाहेरच बेशुद्धच पडला. तो झोपडीच्या आत पाय सुद्धा टाकू शकला नाही. या घटनेनंतर मात्र आता तिथे गोपालीबाईंना ठेवणं सर्वांना धोक्याचं वाटू लागलं आणि मग त्यांच्या सद्गुरूंनी आणि हंसानंदजी यांनी त्यांची व्यवस्था हंसानंदजी यांचेच एक शिष्य श्री लाडली दास यांच्या घरामध्ये एका खोलीमध्ये केली. मग त्या शेवटपर्यंत तिथंच राहिल्या आणि मग अत्यंत सुरक्षितपणे त्यांची शेवटपर्यंत तिथे साधना झाली. बाबा हंसानंदजी हे बरसाना येथे राहत आणि मधुक्री वृत्तीने राहून भजन करत. कधी कधी ते गुरुदेवांच्या जवळ जात. म्हणजे त्यांच्या सत्संगासाठी आणि गुरुदेवांच्याकडून ते भक्तमाल आणि भागवत ह्यांचं शिक्षण घेत असत. भागवतावर त्यांचं अतिशय प्रेम होतं. भक्तमालची कथाही त्यांना खूप आवडत असे. पण त्यांची अशी इच्छा होती की संपूर्ण भागवत हे आपल्याला कंठस्थ व्हावं. पण भागवत तसं खूप मोठं आहे, त्यामुळे ते सगळं पाठ होणं इतकं काही सोपं नाही. म्हणून ते भागवताचा अभ्यास करता करता राधाराणीची प्रार्थना करू लागले. एक दिवस असं झालं की ते असेच बसलेले असताना एक अतिशय सुंदर गोड अशी छोटीशी निरागस अनोळखीशी एक मुलगी त्यांच्या जवळ आली. तिच्या त्या निरागस दृष्टीने आणि तिच्या सौंदर्याने बाबा अगदी मंत्रमुग्ध होऊन तिच्याकडे पाहत होते. ती मुलगी जवळ आली छोटीशी आणि म्हणाली, "बाबा तोंड उघड बरं." तर बाबाजींनी अगदी मंत्रमुग्ध होऊन अगदी एखाद्या यंत्राप्रमाणे तोंड उघडलं. त्या बालिकेने त्यांच्या जिभेवरती काहीतरी लिहिलं. तिचा स्पर्श होताच जिभेला बाबांच्या मनामध्ये प्रेमाचा जणू सागर उचंबळला. प्रेमावेश त्यांच्या अंगात शिरला आणि हृदय प्रेमाने भरून डोळ्यातून प्रेमाश्रू वाहू लागले आणि त्या तंद्रीतच त्यांचा डोळा लागला. तेव्हा स्वप्नामध्ये राधाराणी आली आणि तिने आशीर्वादपर मुद्रा करून म्हटलं, की "तुझ्या जिभेवरती मी आता लिहिलेलं आहे, म्हणजे जणू सरस्वतीच प्रतिष्ठापित केलेली आहे. त्यामुळे तुला आता भागवत पूर्णपणे पाठ होईल." आणि त्याच्यानंतर खरोखरीच हंसानंदजी यांना भागवत कंठस्थ झालं. नंतर त्यांनी पंडित रामकृष्णदास बाबाजी यांच्याकडून व्याकरण शिकून घेतलं. मग गुरूंच्या आज्ञेने भागवत आणि भक्तमालची कथा ते सांगू लागले. अत्यंत म्हणजे आता सरस्वतीचंच वरदान असलेलं आणि राधाराणींनी दिलेलं
त्यामुळं त्यांची कथा मोठी रसमयी होई आणि भागवत सप्ताहाची कथासुद्धा ते नेहमी सांगत असत. पण भागवत सप्ताहासाठी कथा सांगायला ते जेव्हा-जेव्हा एखाद्या ठिकाणी जात, तेव्हा तिथल्या आयोजकांना ते एक अट घालत असत, की जितके म्हणून लोक सप्ताहाला बसतील, त्या सर्वांना तुम्ही कथेच्या शेवटी अगदी पोटभर आणि उत्तम प्रकारचं प्रसादाचं भोजन घातलं पाहिजे. बाकी त्यांना बिदागी किंवा हे काहीही नको असे. पण सर्वांच्या पोटामध्ये प्रसाद गेला पाहिजे, असं मात्र त्यांना वाटत असे. कथेमध्ये जे काही त्यांना पैसा-अडका किंवा वस्तू येतील, त्या सगळ्या ते साधूंना वाटून टाकत असत. स्वतः परमहंस वृत्तीने राहत आणि पैशाला स्पर्श करत नसत. गुरुदेवांनी त्यांच्या गुरुदेवांनी श्री निंबार्कचार्यांचा उत्सव जो चालू केलेला होता, तो सुद्धा त्या अगदी धूमधडाक्याने ते साजरा करीत असत. दिग्विजयी श्री केशव काश्मीरी या संतांचा उत्सव सुद्धा त्यांनी चालू केला आणि हे उत्सव साजरे करण्यासाठी त्याच्या आयोजनासाठी ते वृंदावन येथे येत. बरसानेहून वृंदावन येथे येत. पण ते जेव्हा येत वृंदावनला तेव्हा त्यांच्याकडे काहीही नसे आणि त्यांच्याबरोबर कुणीही नसे. ते एकटेच येत. पण वृंदावनात ते आले, की हा उत्सव करायचा असं म्हटल्यावरती उत्सवासाठी लागणारा पैसा अडका, सगळी सामग्री आणि कार्यकर्ते सुद्धा आपल्या-आप गोळा होत असत. उत्सव झाल्यानंतर ते जसे मोकळ्या हाताने आले, तसेच मोकळ्या हाताने बरसानाला निघून जात असत. हंसदास बाबा हे आपल्याला आता कळलंय, की निंबार्क संप्रदायाच्या अंतर्गत शिक्षित होते. परंतु सगळ्या संप्रदायांच्या बद्दल त्यांना अतिशय आदर होता आणि सर्व संप्रदायाच्या महात्मांशी त्यांचा सत्संग चालत असे. गौडीय संप्रदायाचे पंडित रामकृष्णदास बाबाजी, श्री गौरांगदास बाबाजी आणि श्री अवधदास बाबाजी, तसंच निंबार्क संप्रदायाचे श्री माधवदास बाबा आणि श्री दुलारे प्रसादजी, तसेच हरिदासी संप्रदायाचे भक्तमाली श्री जगन्नाथजी आणि शुक संप्रदायाचे रसिक संत श्री सरसमाधुरी शरणजी यांच्याबरोबर त्यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते. ते स्वतः या सगळ्यांचा सत्संग मिळावा म्हणून सगळ्यांच्याकडे जात, त्यांच्या बरोबर राहत आणि त्यांच्याशी भागवत कथा वगैरे परमेश्वराबद्दल चर्चा करत त्यांचा सत्संग मिळवत असत. ते जसे यांच्याकडे जात, तसे हे सगळे संत सुद्धा त्यांचा सहवास मिळावा म्हणून त्यांच्या राहण्याच्या ठिकाणी येत आणि त्यांच्याबरोबर राहत असत. श्री सरसमाधुरी शरणजी हे आपल्याला माहिती आहे, की जयपूरला राहायचे. तर ते जयपूरहून ह्या हंसदास बाबाजी जे उत्सव करायचे, त्या उत्सवामध्ये भाग घेण्यासाठी यायचे. अशा प्रकारे श्री हंसानंद बाबाजी सर्वांशी अतिशय प्रेमाने वागत असत. सगळ्यांना असं वाटायचं, की ह्या जिंचं माझ्यावरतीच अतिशय प्रेम आहे. पहा संतांचं हे कसं वैशिष्ट्य असतं ते. आपल्याला सुद्धा सगळ्यांना असंच वाटतं ना, की आईंचं सगळ्यात जास्त माझ्यावरती प्रेम आहे. ही त्यांच्या प्रेमाची खूबी आहे. जो कुणी त्यांच्या जवळ येई, त्याला ते अतिशय प्रेमाने स्वागत करून जलपान देत आणि मग म्हणत, तुम्हाला भूक लागली असेल, तर काहीतरी खाऊन घ्या आणि काहीतरी त्याला खायला देतच. जर समजा एखादा म्हणाला, की "नाही, आता मला भूक नाही आहे," तर ते आग्रह करत आणि 1-2 घास तरी त्या व्यक्तीला ते खावं लागे. जसं ते मनुष्यांवर प्रेम करत, तसंच ते पशु-पक्षी, गायी यांच्यावरती सुद्धा खूप प्रेम करत असत. आणि त्या सर्व प्राण्यांना यांचं प्रेम कळत असे आणि ते प्राणी पण ह्यांच्यावरती खूप प्रेम करत असत आणि त्यांचा सहवास मिळवण्यासाठी त्यांच्या अवतीभोवती सारखे घोटाळत असत. बाबा विलासगडमध्ये राहत होते आणि तिथे एका ते गुहेमध्ये राहत असत. साधारण दुपार टळून गेली, की ते त्या गुहेतून बाहेर येत आणि एका ठराविक शिलेवरती बसत असत आणि तिथे बसून ते आपली साधना वगैरे पुढची करत असत. त्याच भागामध्ये जवळच एक अतिशय मोठा आणि खूप विषारी असा सर्प राहत होता. तो सर्प ते आले त्या शिळेवर बसायला, की आपल्या बिळातनं बाहेर येई आणि त्यांच्या अवतीभोवती सारखा फिरत राही. कधी-कधी तर तो त्यांचा
त्यांच्या अंगाला आपलं अंग असा घासून जाई, त्याला त्यांचा स्पर्श हवा असे. आणि कधी-कधी या हंसानंद बाबाजींचे चरण तो आपल्या जिभेने चाटत असे. बाबांचं आणि त्याचं असं काही विलक्षण प्रेम होतं. पण तो सर्प इतका भयानक होता, की त्याला पाहिल्यावरती सर्व बाकीच्या लोकांना, शिष्यांना खूप भीती वाटत असे. बाबाजींचा एक तरुण असा श्री वंशीदास नावाचा एक शिष्य होता. त्याला तर त्या सापाचं फारच भय वाटे. त्याला असं वाटे, की ह्या येऊच नये. काय सांगावं ना, कधीतरी हा आपल्याला कुणाला तरी चावायचा. तर एक दिवस त्यांनी काय केलं, त्या सापाचं बीळ शोधून काढलं आणि त्या सापाच्या बिळेवरती एक मोठी शिळा ठेवून दिली. त्यामुळं दुसऱ्या दिवशी तो सर्प हे बाबाजी बाहेर येऊन बसले, तरी आला नाही. तेव्हा सर्प नाही म्हटल्यावरती बाबांनी आपल्याभोवती जे कोण लोक होते त्यांना म्हटलं, की "आज नागराज आला नाही." मग त्यांच्यापैकी कोणीतरी त्यांना सांगितलं, की "वंशीदासने त्याच्या बिळावरती आज शिळा ठेवलेली आहे. त्यामुळं त्याला बाहेर पडता येत नाहीये." तेव्हा बाबांना राग आला. त्यांनी वंशीदासला असं सांगितलं, की "हे बघ, हे असं करू नको. ती शिळा काढ. आपण त्याच्या घरात राहतो आहोत. तो आपल्या घरात राहत नाहीये. या जागेचा खरा मालक तो आहे." अशा प्रकारे बाबा सर्वांची प्रेमाने वागत असत. बाबा मानसी सेवेमध्ये अत्यंत निष्णात होते आणि ती त्यांची सेवा सिद्ध झालेली होती. त्यामुळे खूप वेळेला ते जेव्हा आपल्या गुहेमध्ये बसून भजन करत असत, तेव्हा राधाराणीच्या मंदिरामध्ये जो काही प्रसाद राधाराणीला दाखवला जात असे, ते त्यांना काय आज प्रसादामध्ये दाखवलं, ते त्यांना समजत असे आणि ते त्या आपल्या भोवती असलेल्या लोकांना सांगतही असत. बऱ्याच वेळेला असं हे खरं आहे की नाही, हेही त्यांच्या शिष्यांनी पडताळून पाहिलेलं होतं. एकदा या हंसराजजींनी राधाराणीसाठी एक सुंदर पोशाख बनवला. तो पोशाख तयार झाल्यावर तो पोशाख घेऊन ते मंदिराकडे जाऊ लागले. साक्रीखोर त्यांनी ओलांडलं. तेवढ्यात एक 8 वर्षाची अत्यंत सुंदर अशी मुलगी त्यांना येताना दिसली. ती बाबांच्या जवळ आली आणि त्या पोशाखाकडे अत्यंत लोभावलेल्या दृष्टीने पाहत त्यांना म्हणाली, "बाबा, हे कुठे घेऊन चालला आहेस? मला देते." असं म्हणून बाबांना काही कळायच्या आत तिने बाबांच्या हातून तो पोशाख ओढून घेतला आणि ती पळत-पळत दिसेनाशी झाली. बाबा पाहतच राहिले आणि त्या त्या छोट्या मुलीचा जो स्पर्श त्यांना तो पोशाख त्यांच्या हातातून ओढून घेताना झालेला होता, त्या स्पर्शाबरोबर त्यांच्या अंगप्रत्यंगामध्ये एका दिव्य आनंदाची लहर पूर्ण शरीरभर पसरली आणि मग त्यांना आनंदाचा उन्मादच चढला. त्या अवस्थेमध्ये त्या आनंदाच्या झुल्यावरती झुलत-झुलतच डगमगत ते कसे तरी मंदिरात जाऊन पोहोचले. मंदिरात जाऊन त्यांनी देवीकडे पाहिलं, राधाराणीकडे आणि आश्चर्याने चकित झाले. कारण तो त्यांच्या हातातून काढून घेतलेला पोशाखच राधाराणीने परिधान केलेला होता. मनातल्या मनात ते राधाराणीशी बोलू लागले, "धन्य आहे बाई लाडली तुझी. तुला एवढा सुद्धा धीर निघाला नाही, की मी इथं येऊन तुला तो पोशाख द्यावा. तू अर्ध्या रस्त्यात स्वतः आलीस आणि स्वतःच माझ्या हातातून तो पोशाख काढून घेतला." खरोखरीच राधाराणीला अशी अधीरताच असते. जेव्हा तिचा प्रेमी भक्त एखादा नजराणा, एखादी वस्तू तिला प्रेमाने संकल्प करून अर्पण करतो, तेव्हा ती ती वस्तू घेण्यासाठी अगदी अशी उतावीळ झालेली असते. तिच्या प्रेममयी भक्तवत्सल स्वरूपाची ही विवशता आहे, की ज्याच्यावरती तिचं स्वतःचं सुद्धा नियंत्रण नाहीये. हंसदासजी हे शुक संप्रदायातील रसिक संत श्री सरस माधुरी शरणजी यांच्याशी खूप त्यांचं दोघांचं खूप प्रेम होतं एकमेकांवर, हे आपण मगाशी ऐकलं. तर हे जे जयपूरला राहत श्री सरस माधुरीजी, तिथे अलवर या भागाच्या जवळ शुक संप्रदायातले जे आचार्य होते मुख्य, श्री श्यामचरणदासजी महाराज यांचं जन्मस्थान डहरा या नावाचं आहे. तर तिथे जाऊन हे श्री हंसानंद बाबाजी नेहमी भागवताची कथा सांगत असत.
पुढे सरसमाधुरीजी यांनी आपला देह सोडला आणि ते धामाला निघून गेले. त्याच्यानंतर त्यांचे जे पुत्र होते श्री रसिक माधुरी शरणजी यांनी सुद्धा ती परिपाठी चालू ठेवली आणि ते हंसानंद बाबाजींना स्वतः येऊन जयपूरला घेऊन जात कथा करण्यासाठी. एकदा असं झालं की तेव्हा साधारण हंसदास बाबाजी हे 78 वर्षाचे होते. श्री रसिक माधुरी शरणजी यांचा ह्याचं नाव वेशाचं नाव श्री राधेश्याम शरणजी असं झालेलं होतं पुढे. तर हे श्री राधेश्याम शरणजी शुकदेवजींच्या जन्मोत्सवावरती कथा सांगण्यासाठी यांना घेऊन जायला एकदा जयपूरहून इथं बरसाण्याला आले. मग ते दोघं जण जयपूरला निघाले. जाताना वाटेमध्ये अछनेरा नावाचं एक गाव लागतं. तर तिथपर्यंत पोहोचल्यावरती श्री हंसानंद बाबाजींना इतका ताप भरला की त्या तापाने ते जवळपास बेशुद्ध झाले. तेव्हा राधेश्यामजींना यांना फारच चिंता वाटू लागली. त्यांच्या मनात आलं की हा व्रजभूमीमध्ये राहणारा संत आणि व्रजभूमीमध्ये राहणाऱ्या संतांचं अशी इच्छा असते की आपलं शरीर बाहेर कुठे आपण सोडायचं नाही. व्रजभूमीमध्येच आपलं शरीर सोडायचं आपण आणि धामाला जायचं. तर आता जर ह्यांना असं व्रजभूमीच्या बाहेरच जर मरण आलं तर काय करायचं? पण हा त्यांचा विचार त्या बेशुद्धीच्या अवस्थेमध्ये असलेल्या श्री हंसानंद बाबाजींना कळला आणि त्यांनी त्याच अवस्थेमध्ये कसे तरी डोळे उघडले आणि ते म्हणाले, की "राधे, तू काळजी करू नको. तुला असं वाटतंय ना, की बाबांचं इथं शरीर जर सुटलं, तर मी लोकांना कसं तोंड दाखवू? तर तू त्याची काळजी करू नको. मी आत्ता मरणार नाही. मी शुकदेवजींना कथा ऐकवल्याशिवाय मरणार नाही. मी कथा त्यांना ऐकूनच परत येईन." आणि खरोखरीच असं झालं. लवकरच ते अगदी ठणठणीत बरे झाले. जयपूरला पोहोचले. तिथं त्यांची कथा झाली आणि यावेळची कथा शेवटची होती की काय कुणास ठाऊक. त्यामुळे अत्यंत भावपूर्ण झाली आणि ती इतकी कथा सुंदर झाली, की त्याच्याबद्दल अजूनही लोक तिथं आठवण काढत होते, की नंतर कितीतरी दिवस. तिथून म्हणजे त्या जयपूरहून ते अगदी तब्येत छान असे परत बरसाण्याला आले आणि मग त्याच्यानंतर काही दिवसांनी सन 1937ला वृंदावनामध्ये त्यांनी पार्थिव शरीर सोडलं आणि श्रीकृष्णाच्या निकुंज धामाला ते निघून गेले. त्यांनी अनेक ग्रंथांची रचना केलेली आहे. सिद्धांत रत्नांजली ही टीका आहे. चतुसंप्रदाय सिद्धांत, कृष्ण सिद्धांत सार, राधा रहस्य प्रकाशिका, गोदना लीला हे पद्य आहे. निंबार्क प्रभा ह्यामध्ये निंबार्की संतांचे संक्षिप्त जीवनचरित्र दिलेलं आहे. अशा प्रकारे अनेक ग्रंथ असे सुंदर लिहून त्यांनी आपल्या धर्माची सेवा केलेली आहे. हंसानंदजींचे एक प्रधान शिष्य होते श्री बालगोविंददासजी या नावाचे. तेही या हंसानंदांच्या प्रमाणेच अत्यंत भक्तिभाव संपन्न आणि परम विरक्त संत होते. त्यांचाही आध्यात्मिक अधिकार खूप मोठा होता. त्यांनी मध्ये निंबार्क कोट नावाच्या एका संस्थेची स्थापना केली आणि त्या संस्थेतर्फे त्यांनी अशी व्यवस्था केली की आपले गुरु श्री हंसानंद बाबाजी जे जे उत्सव या वृंदावनामध्ये साजरे करत होते ते सगळे उत्सव नंतर सुद्धा साजरे करत राहता यावं अशा प्रकारे त्यांनी त्या एका निधीची व्यवस्था केली. जनकल्याणासाठी आपल्या हंसानंद बाबाजींची पुण्यस्मृती सदा नेहमी तिथे साजरी केली जाईल ही त्यांनी व्यवस्था केली आणि अशा प्रकारे आपले गुरु श्री हंसानंद बाबाजी यांचं नाव त्यांनी अजरामर केलं. हरिओम.